नागपूरमध्ये 6व्या दिवशी सुद्धा आज संचारबंदी ही कायम ठेवण्यात आली आहे। नागपूरमध्ये गेले 5 दिवस संचारबंदी आहे। आज 6वा दिवस आहे। आज सुद्धा संचारबंदी कायम आहे। गेल्या काही दिवसांमध्ये नागपूर धगधगते। शहरातले 9 पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी आहे आणि संचारबंदीमुळे जनजीवनावर इथला परिणाम झालेला आहे। 2 विभागातली संचारबंदी ही उठवण्यात आली आहे। हळूहळू नागपूरमधलं वातावरण हे पूर्वपदावर येते, मात्र अनेक भागामध्ये संचारबंदी अजूनही कायम आहे। हिंसाचाराच्या घटना घडल्या त्यानंतर नागपूर शहरामध्ये संचारबंदी लावण्यात आली आणि आज आता सलग 6वा दिवस आहे आणि ही संचारबंदी कायम आहे। शहरातल्या 9 विभागातली संचारबंदी अजूनही कायम आहे, तर 2 विभागातली संचारबंदी ही हटवण्यात आली आहे। गणेशपेठ, कोतवाली तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सकरदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी लावण्यात आलेली आहे। या संचारबंदीमुळे सामान्यांच्या जनजीवनावर याचा परिणाम झाला आहे। पुढे या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी नागपूरमधून आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये येत आहेत आणि हिंसाचारानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच आज नागपूरमध्ये येत आहेत। त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने नेमका सगळा हा आढावा घेत आहेत हे आपल्याला काही वेळामध्ये स्पष्ट होईल। शहरातल्या परिस्थितीचा आज ते आढावा घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपराजधानी नागपूरमध्ये असणार आहेत। हिंसाचारानंतरच्या घटनांनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर शहरात येत आहेत। तेव्हा नागपूर शहरातल्या परिस्थिती नेमकी कशी आहे या संदर्भातला मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत। ते नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस समितीची बैठक झाली आहे आणि नागपूर शहरातल्या रवी भवन इथे ही बैठक होणार आहे। तणावग्रस्त भागामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतलाय। या बैठकीनंतर काँग्रेसची पत्रकार परिषद होणार आहे। नागपूरच्या तणावग्रस्त भागामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतलेला आहे आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमलेल्या काँग्रेस समितीची नागपूरमधल्या रवी भवन इथे ही बैठक होणार आहे। या समितीमध्ये विकास ठाकरे, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांचा समावेश आहे आणि या बैठकीनंतर काँग्रेस समितीची पत्रकार परिषद होणार आहे। तर नागपूरमध्ये आज बऱ्याच राजकीय घडामोडी आहेत आणि या संदर्भात काय नेमकं नागपूरमधलं वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर थेट नागपूरमधून जोडले गेलेत। अमर, सगळ्यात सुरुवातीला मला जाणून घ्यायचं आहे नागपूरमधलं वातावरण नेमकं कसं आहे, कारण आज 6वा दिवस आहे, संचारबंदी कायम आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये येतात, काँग्रेस समितीची सुद्धा बैठक आहे। काय सगळ्या या घडामोडींवर आपलं लक्ष आहे, मात्र वातावरण नेमकं कसं आहे? अनुपमा, शांततापूर्ण वातावरण आहे। 9 पोलीस स्टेशन अंतर्गत अजूनही संचारबंदी कायम आहे। खरं तर काल 2 पोलीस स्टेशन अंतर्गत पूर्ण संचारबंदी हटवली होती, तिथली सुद्धा कायम आहे। पण त्यासोबत अजून 6 जे पोलीस स्टेशन होते त्याच्यात 2 तासाकरता शिथिलता देण्यात आली होती, पण ती नंतर हटवण्यात आली आणि आता पूर्णपणे 9 पोलीस स्टेशन अंतर्गत ही संचारबंदी कायम आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेच कोणताच अनुचित प्रकार घडलेला नाही, शांततापूर्ण वातावरण आहे। काल जी प्रार्थना स्थळांवर जे लोक गेले होते त्यानंतरही कुठेच कोणती घडामोडीचे कोणतंच वृत्त नाही। एकदम शांततापूर्ण वातावरण, पोलिसांनी चोख बंदोबस्त या संपूर्ण परिसरात ठेवलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आज मुख्यमंत्री नागपुरात आहे, आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक आहे। त्या बैठकीत ते आढावा घेतील आणि त्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात एक शिथिलता देण्याच्या दृष्टीने, कारण की आता हिंसाचारानंतरचा 6वा दिवस आहे, त्यामुळे थोडासा लोकांमध्ये चलबिचल दिसून येत आहे, कारण की हा संपूर्ण परिसर हा शहराचा हार्ट ऑफ द सिटी असं म्हणतो। इथलं सगळ्यात महत्त्वाचं व्यापारी पेठ आहे, म्हणजे कपडा व्यापार असो, किराणा मार्केट असो किंवा उन्हाळ्याचे दिवस आहे कूलरचं मार्केट असो, सगळे काही महत्त्वाचे जे स्थान आहे ते महाल, इतवारी या परिसरात आहे आणि हेच मार्केट पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं असं नुकसान झालेलं आहे। आणि दुसरीकडे एकीकडे मुख्यमंत्री बैठक घेणार आहे, तर दुसरीकडे काँग्रेसची सुद्धा सदस्यशोधक समिती आहे, त्यांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर नागपूरच्या हिंसाचारावर संपूर्ण ही समिती चर्चा करणार आहे। एकूणच वातावरण शांत असलं तरी राजकीय नेते जे आहेत ते नागपुरात पोहोचलेले आहे आणि चर्चा सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या 6 दिवसानंतर जे 100च्या जवळपास आतापर्यंत दंगलखोर जे होते त्यांना अटक करण्यात आली, ज्यांनी हिंसाचार केला, जे समाजकंटक आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे। त्याच्यातील काही जणांना काल न्यायालयीन कोठडीत सुद्धा देण्यात आलेली आहे। अनुपमा, ठीक का अमर, जरूर आपल्याकडून वेळोवेळी नागपूरमधलं वातावरण आणि सर्व राजकीय घडामोडी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।